2024 हे महाराष्ट्रामध्ये निवडणुकींचं वर्ष होतं। आधी लोकसभेची निवडणूक झाली देशाची आणि त्यानंतर महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक पार पडली आणि याच वेळेला महिला व बाल विकास खात्याकडनं लाडकी बहीण योजना जी आहे ती आणण्यात आली। महायुतीनं जोरदार या योजनेचा प्रचार केला, म्हणजे इतका केला की अगदी तिघांनी मिळून म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेव्हाचे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मिळून अनेक ठिकाणी सभा घेतल्या। महायुतीची ही स्कीम जी आहे किंवा ही योजना जी आहे ती लोकांपर्यंत महिलांपर्यंत पोहोचावी यासाठी त्यावेळेला आम्ही तुमच्यासाठी 1500 रुपये घेऊन आलो आहोत, तुम्हाला दर महिन्याला हे पैसे जे आहेत ते तुमच्या कामी येतील वगैरे वगैरे सांगून त्यांनी ही योजना जी आहे ती आणली। अनेक महिलांनी रजिस्ट्रेशन केलं, अनेक महिलांना त्याचा लाभ मिळायला ही सुरुवात झाली। कालांतरानं निवडणूक लागली, निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार आलं आणि त्यानंतर या अर्जांची आम्ही छाननी करणार आहोत असं सरकारकडनं सांगण्यात आलं आणि मग अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले की जर सरकारकडे बजेटच नाहीये, जर आर्थिक जी सोय असणं अपेक्षित आहे या योजनेसाठी तीच जर नाहीये, जर भार पडतोय महाराष्ट्राच्या तिजोरीवरती, तर मग या योजनेचं नक्की काय होणार आहे आणि तेच आपण या व्हिडिओत आज समजून घेणार आहोत की निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीच्या नंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणं हे ज्या वेळेला म्हणजे महिलांना हे पैसे कधी कधी मिळाले, ते कसे मिळाले, कधी उशीर झाला, कधी ते वेळ आधीच सरकारकडनं देण्यात आले, या सगळ्याचा हिशोब जो आहे तो आपण या व्हिडिओतनं मांडणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। तर सगळ्यात पहिले आपल्याला हे बघायचं आहे की आतापर्यंत निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीच्या नंतर जे जे हफ्ते महिलांना मिळालेले आहेत ते नक्की कसे मिळालेले आहेत, ते कधी कधी मिळालेले आहेत, कधी 2-3 महिन्याचे पैसे हे एकत्र देण्यात आले, कधी ते वेगवेगळे देण्यात आले। सो ते सगळं आपण समजून घेणार आहोत। तर सगळ्यात पहिले ही योजना जी आहे ती कधी आणण्यात आली होती, तर जुलै 2024 मध्ये ही योजना जी आहे ती सरकारनं घोषित केलेली होती आणि त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन सुरू झालं होतं। तर पहिल्या 2 महिन्यांमध्ये जे जे रजिस्ट्रेशन झालं त्या सगळ्या महिलांना 17 ऑगस्ट रोजी पहिला आणि दुसरा हफ्ता जो होता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा तो एकत्रित या महिलांना देण्यात आलेला होता 3000 रुपये, जो त्यांना एकत्रच देण्यात आलेला होता कारण त्यावेळेला जे रजिस्ट्रेशन होतं, जी नोंदणी होती या योजनेसाठीची ती सुरू होती। त्याच्यानंतर दुसरा जो हफ्ता होता 17 सप्टेंबरला तो देण्यात आला, दुसरा म्हणजे तिसरा तो हफ्ता होता कारण पहिले 2 हफ्ते जे होते ते एका याच्यातच दिलेले होते, त्याच्यामुळे 17 सप्टेंबरला तिसरा हफ्ता जो आहे तो देण्यात आलेला होता 1500 रुपयांचा। त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर 8 ऑक्टोबरला चौथा आणि 5वा जो हफ्ता होता तो देण्यात आलेला होता आणि तो होता 3000 रुपयांचा। आता हा हफ्ता एकत्रित का देण्यात आलेला होता, म्हणजे असं काही वेगळं कारण होतं का त्याच्यासाठी, तर त्यांच्याकडनं असं सांगण्यात आलेलं होतं सरकारकडनं त्यावेळेला की नवरात्र आहे, दसरा आहे, दिवाळी आहे, त्याच्यामुळे आम्ही आमच्या बहिणींना आधीच हे जे गिफ्ट आहे ते देतोय कारण सणासुदीची वेळ आहे, तर महिलांना पैसे लागू शकतात, घरामध्ये अनेक आपल्याला गोष्टी घ्यायच्या असतात, तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही ही एक भेट म्हणून भाऊबीज म्हणून हे 3000 रुपये जे आहेत ते तुम्हाला 2 महिन्याचे एकत्रच देतोय। पण एक गोष्ट यावेळेला त्यांनी जी उघडपणे सांगितलेली नव्हती पण ती कुठेतरी आपण समजून घ्यावी अशी होती, ती अशी होती की आचारसंहिता जी आहे ती लागणार होती आणि ती आचारसंहिता 15 ऑक्टोबरला लावलेली होती आणि त्याच्यामुळे त्याच्या आधीच हे पैसे जे आहेत ते महिलांना त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावेत अशी सरकारची कुठेतरी इच्छा होती आणि तसं त्यांनी घडवून आणलेलं होतं की आचारसंहिता लागल्यानंतर हे पैसे देता येणार नाहीत, त्याच्यामुळे त्याच्या आधीच त्यांनी 2 महिन्याचे पैसे जे आहेत ते दिलेले होते महिलांना। आता तुम्ही जर या 4 गोष्टी बघितल्या किंवा हे 4-5 महिने तुम्ही जर बघितले तर याच्यामध्ये अगदी वेळेला काठोकाठ म्हणजे अगदी पहिली जी इन्स्टॉलमेंट होती ती सुद्धा त्यांनी रक्षाबंधनाच्या आधी बहिणींना जी आहे ती दिलेली होती की रक्षाबंधनाच्या आधीच 2 महिन्याचे पैसे जे होते ते पहिल्या टप्प्यात त्यांनी दिलेले होते आणि मग चौथा आणि 5वा जी इन्स्टॉलमेंट होती ती सुद्धा त्यांनी एकत्र दिलेली होती। सो नोव्हेंबर पर्यंतचा जो हिशोब होता तो सेटल्ड होता। मग निवडणूक लागली महाराष्ट्राची विधानसभेची, आचारसंहिता झाली आणि त्यानंतर लाडकी बहीण योजना याचा प्रचंड प्रचार करून त्याच्यावरती मतं मागून महायुतीचं सरकार जे आहे ते एका अर्थी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा निवडून आलं, म्हणजे अर्थात फक्त लाडकी बहीण त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल होतं असं म्हणणं खरं तर चुकीचं ठरेल, पण लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळाला की त्याचा एक मोठा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्याला निवडणुकांमध्ये दिसला। पण त्याच्यानंतर डिसेंबर महिन्यापासून हे हफ्ते देणं जे आहे त्याच्यामध्ये कुठेतरी लेट व्हायला लागला, उशीर व्हायला लागला आणि ते कसं झालेलं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। निवडणुकीनंतर हफ्ते कधी कधी जमा झालेले आहेत ते आपण बघूया। तर 24 डिसेंबरला जो 6वा जो हफ्ता होता तो देण्यात आला 1500 रुपयांचा। त्याला सुद्धा उशीरच झालेला होता एका अर्थी कारण डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला खरं तर हा हफ्ता जो आहे तो महिलांना मिळणं अपेक्षित होतं किंवा किमान पहिल्या 15 दिवसांमध्ये, पण ते झालेलं नव्हतं।
पण तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की सरकार स्थापना सुरू आहे, सरकार निवडून जरी आलेलं असतं, म्हणजे महायुतीला बहुमत जरी असलं महाराष्ट्रामध्ये, तरी तुम्ही सरकार जे आहे ते फॉर्म झालेलं नव्हतं. त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये उशीर झाला आणि म्हणून ही इन्स्टॉलमेंट जी आहे ती उशिरानं महिलांपर्यंत पोहोचलेली होती, पण ती पोहोचली होती डिसेंबर महिन्यामध्ये. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर 24 जानेवारीला 7वा हप्ता जो आहे 1500 रुपयांचा तो त्यांना देण्यात आलेला होता. सो इथपर्यंत आपण जर बघितलं तर बऱ्यापैकी, म्हणजे उशीर जरी होत असला तरी बऱ्यापैकी जे हफ्ते आहेत ते महिलांना त्यांचे त्या महिन्यामध्ये किमान मिळत होते जानेवारी महिन्यापर्यंत. त्याच्यानंतर आपण बघूयात आता फेब्रुवारी महिन्यामध्ये नक्की काय झालं. तर फेब्रुवारी महिन्यामध्ये जो 8वा हफ्ता होता जो मिळणं अपेक्षित होता, तो 8वा हफ्ता जो आहे तो रखडला गेला आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये महिलांना पैसेच मिळाले नाहीत. तर त्यांनी मग मार्च महिन्यामध्ये काय सांगितलं, तर मार्चमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यांनी हे जाहीर केलं होतं की महिला दिनानिमित्त फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्याचे पैसे जे आहेत ते एकत्र आम्ही देणार आहोत आणि ते तुमच्या खात्यामध्ये आता जमा होतील, असं त्यांनी मार्च महिन्यामध्ये सांगितलं अधिवेशनावेळेस. सो 8 मार्चला आपण जर बघितलं तर 8वा आणि 9वा हफ्ता जो होता फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचा, ते 3000 रुपये त्यांना त्यावेळेला मिळालेले होते. बरं, महायुती सरकारचा जो जाहीरनामा होता जो आपण बघितला असेल निवडणुकी वेळेस, त्याच्यात त्यांनी म्हटलेलं होतं की आम्ही 2100 रुपये करणार आहोत, तुम्हाला निवडणुकीनंतर 2100 रुपये जे आहेत ते आम्ही निवडून आलो तर तुम्हाला 2100 रुपये आम्ही देऊ, 1500 वरून ते 2100 होतील असं त्यांनी त्यावेळेला म्हटलेलं होतं. पण मग नंतर ते असं म्हणाले की नाही, सगळ्यांना असं वाटलं होतं की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ते सांगतील की 1500चे आम्ही 2100 करतोय, पण त्यांनी तसं केलं नाही आणि ते असं म्हणाले की ते 2100 कधी करायचे हे आम्ही ठरवू, पण ते आम्ही करणार आहोत कधी ना कधी, असं म्हणून त्यांनी तो विषय त्यावेळेला टाळलेला होता. सो 8 मार्चला आपण जर बघितलं तर 8 आणि 9वा हफ्ता जो आहे तो देण्यात आलेला होता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा 3000 रुपये. त्याच्यानंतर एप्रिल महिन्याचा जो होता 10वी इन्स्टॉलमेंट जी होती की 10वा हफ्ता जो होता महिन्याचा तो सुद्धा रखडला होता. मग 7 मेला एप्रिलचा हफ्ता जो आहे तो देण्यात आला होता 1500 रुपयांचा आणि 5 आणि 6 जूनला 11वा हफ्ता म्हणजे मे महिन्याचा जो आहे 1500 रुपये तो त्यांना जूनमध्ये देण्यात आलेला होता. म्हणजे आता इथे जर आपण बघितलं तर एप्रिलमध्ये पुन्हा एकदा काहीच मिळालं नाही, एप्रिलचे पैसे मे मध्ये मिळाले, मेचे पैसे जूनमध्ये मिळाले, आता जूनचे पैसे कधी मिळणार हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे या सगळ्यामध्ये. आणि यावेळेला अदिती तटकरे ज्या मंत्री आहेत या खात्याच्या, त्यांनी काय सांगितलं तर त्या असं म्हणाल्या की काही टेक्निकल प्रॉब्लेम्स होते, अनेक अर्ज असे आहेत जे 2-2 योजनांचा लाभ घेत होते, सो ते सगळी छाननी जी आहे ती सुरू आहे, काही टेक्निकल इश्यूज सुद्धा होते आणि त्याच्यामुळे आम्हाला हे सगळं करायला उशीर होत होता, पण आम्ही एकही हफ्ता चुकवलेला नाहीये, सगळे हफ्ते आम्ही महिलांना त्यांचे दिलेले आहेत, पण थोडीशी दिरंगाई किंवा थोडासा उशीर जो आहे तो आमच्याकडनं नक्कीच झालेला आहे, पण तसं काही टेक्निकल प्रॉब्लेम होता असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं होतं. पण या सगळ्यामध्ये एका गोष्टीची प्रचंड चर्चा होती की सरकारकडे ही योजना किंवा या महिलांना पैसे देण्यासाठी पैसेच नाहीयेत, त्यांच्याकडे अर्थ खात्याकडे पैसेच नाहीयेत असं म्हटलं जात होतं, किंवा त्यांच्यावरती हा एक अतिरिक्त भार जो आहे तो पडतोय. आता हा भार सांभाळायचा कसा हा सुद्धा प्रश्न तिथे निर्माण झालेला होता. तर त्यावेळेला आपण जर बघितलं तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचा जो निधी आहे तो निधी वळवण्यात आलेला होता, त्याच्यावरनं सुद्धा प्रचंड कॉन्ट्रोवर्सी झालेली होती, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला न विचारताच हा निधी जो आहे तो डायव्हर्ट केलेला आहे, आम्हाला याच्यामध्ये कोणी विचारलंच नाही. अर्थात तुम्ही निधी डायव्हर्ट करताय त्याच्यात आमचं काही म्हणणं नाहीये किंवा आक्षेप नाहीये, पण किमान तुम्ही ते विचारून करणं अपेक्षित होतं. बरं, आता कुठल्याही विभागाला ज्या वेळेला पैसे दिले जातात किंवा या विभागाला इतके पैसे किंवा इतका निधी जो आहे तो दिला जातो, तर ते अर्थसंकल्पामध्येच सांगितलं जातं आणि त्यानंतरचे जे निर्णय असतात ते जे अर्थमंत्री असतात ते आणि त्या विभागाचे मंत्री अशा त्यांनी मिळून घ्यायचा असतो. पण याच्यामध्ये नक्की काय घडलेलं आहे किंवा आता लाडक्या बहिणींसाठी जो पैसा उभा केला जातोय तो नक्की कुठून उभा केला जातोय किंवा आतापर्यंत कुठला निधी जो आहे तो डायव्हर्ट केलेला आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. 410.30 कोटी निधी जो आहे तो वळवण्यात आलेला होता. याच्या आधी सुद्धा 410.30 कोटी निधी जो आहे तो वळवण्यात आलेला होता. त्याच्यामुळे एकूण आतापर्यंत 820 कोटी 60 लाख रुपये जे आहेत ते सामाजिक न्याय विभागाकडनं वळवण्यात आलेले होते. आणखीन एक विभाग असा आहे ज्यांचा निधी सुद्धा याच्यासाठी वळवण्यात आलेला होता लाडकी बहीण योजनेसाठी. तो काय आहे तो बघूयात. तर आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी जो आहे तो 3 वेळा, एकदा नाही तर 3 वेळेला वळवण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत एकूण जर बघितलं तर 1007 कोटी रुपये जे आहेत ते वळवण्यात आलेले आहेत लाडकी बहीण योजनेसाठी किंवा इतर कामांसाठी आणि 1 कोटीपेक्षा जास्त ही रक्कम आहे जी आदिवासी विभागाकडनं
वळवण्यात आलेली आहे किंवा ती सरकारनं दुसऱ्या कामासाठी वापरली आहे. आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागाला लोकसंख्येनुसार निधी वितरित करावा असा नियम आहे, हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये बघायला हवं. दुसरा मुद्दा म्हणजे राज्याची एकूण 11.23 कोटी इतकी लोकसंख्या आहे आपल्या राज्याची, महाराष्ट्राची. अनुसूचित जातीची लोकसंख्या आपण जर बघितली तर ती 1.33 कोटी म्हणजे 11.84% इतकी लोकसंख्या आहे एकूण लोकसंख्येच्या. आणि त्याच्यामुळे सामाजिक न्याय विभागाला एकूण तरतुदीच्या म्हणजे एकूण जी बजेटमध्ये तरतूद केलेली असते त्या तरतुदीच्या साधारण 11.84% निधी जो आहे तो त्यांना मिळणं अपेक्षित आहे. पण या वेळेला जो निधी मंजूर करण्यात आलेला होता तो 8 ते 8.5% इतकाच निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळेच 2.44% ही तूट जी आहे ती आपल्याला इथे बघायला मिळते. सो ओव्हरऑल आपण जर बघितलं तर सामाजिक न्याय विभाग जो असेल त्यांना ऑलरेडी लॉसमध्ये ते आहेत, कारण त्यांना आधीच निधी कमी मिळालेला होता आणि त्याच्यामध्ये हा निधी जो आहे तो आता डायव्हर्ट करण्यात येतोय. सो एकंदरीत आपण जर बघितलं या सगळ्यामध्येच तर कुठेतरी लाडकी बहीण योजनेचे हफ्ते जे आहेत ते उशिरानं महिलांपर्यंत पोहोचणं असेल किंवा ते हफ्ते सुरुवातीला आपण बघितलं होतं की जितक्या अप्रोप्रिएटली जितक्या वेळेत ते हफ्ते महिलांपर्यंत पोहोचत होते ते हफ्ते आता महिलांपर्यंत तेवढ्या वेळेत पोहोचत नाहीयेत. त्यात 1500 आणि 2100चा मुद्दा आहेच की 2100 तुम्ही म्हटला होतात पण तुम्ही ते केले नाहीत आणि आता विविध विभागांचे पैसे जे आहेत ते या योजनेसाठी वळवले जात आहेत. त्याच्यामुळे तिजोरीवरती जो भार येतोय, अर्थ विभागावर जो भार येतोय हा या योजनेमुळेच येतोय का असा प्रश्न इथे उपस्थित होतो. त्याचबरोबर मग या योजनेचा फायदाच काय जर तुम्ही वेळेवरती त्या महिलांना ते पैसे देऊ शकत नसाल तर. त्यात आता ही जी छाननी सुरू आहे त्याच्यावरून सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत की 35 लाख महिलांना आम्ही पैसे देतोय बाबा दर महिन्याला वगैरे असं बोललं जाते सरकारकडनं. पण मग तुम्हाला आता हे पेलवत नाहीये किंवा एक भार होतोय म्हणून तुम्ही अर्ज जे आहे ते कमी करताय का, ते बाद करताय का, असे असंख्य प्रश्न जे आहेत ते महिलांकडनं लोकांकडनं उपस्थित केले जात आहेत, विरोधकांकडनं सुद्धा ते उपस्थित केले जात आहेत. आणि म्हणूनच आम्हाला तुम्हाला हे दाखवायचा प्रयत्न होता की आधी आणि नंतर या इन्स्टॉलमेंट्स ज्या आहेत त्या कशा कशा महिलांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.